नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. एक काळ असा होता की कोणाला जरी तुम्ही फक्त स्टेशनवर सोडायला गेलात तरीही माणसाचे डोळे पाणावत होते. पण आता स्मशानात सुद्धा डोळे ओले होत नाहीत. झाले गेले विसरून जा. जे झाले तो भूतकाळ होता ते विसरून आजचा दिवस नव्याने सुरू करा. वर्तमानात येऊन भविष्याचा वेध घ्या. तुमची पावले नवीन दिशेने वळवा. तुम्हाला वाट निश्चितपणे सापडेल. तुमचाही स्वामींच्या बोलण्यावर विश्वास असेल तर स्वामी आई मला अशीच साथ दे अशी कमेंट करा. स्वामी आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत राहील. मानवी जन्म हा चालत राहण्यासाठी आहे. पडणे धडपडणे हा तर निसर्ग नियमच आहे. ज्याने आपल्याला जन्म दिला तो आपल्याला पडू देणार नाही आणि आपल्या जीवनाच्या पतंगाची दोरी हे त्याच्याच हातात आहे. ही दोरी कधी ते ओढतो तर कधी हलकी करतो. आपल्या आयुष्याचा सूत्रधार असलेला तो या छपाछपीच्या खेळात सतत आपल्यावर लक्ष ठेवून असतो. तो सतत सावरत असतो. म्हणून चालत राहा. अगदी एकटे असाल तरी सुद्धा निर्भयपणे चालत राहा. कारण आपल्याला मिळालेले हे आयुष्य खूप सुंदर आहे. हे अधिक सुंदर करता आले पाहिजे. जीवनाच्या या पाऊल वाटेवर कधी हिरवळ तर कधी वाळवंट, कधी खाच खळगे तर कधी खोल दरी असणारच आहे. परंतु त्यावेळी हिरवळीतून चालताना आपल्याला जो आनंद आला तोच आनंद वाळवटातून चालताना अनुभवता आला पाहिजे. फक्त फुलावरून नाही तर काटेरी कुंपणातूनही जाण्याची मानसिकता असायला हवी. कारण जीवनात येणारी प्रत्येक अडचण आपले वाईटच करून जाते असे नाही, तर कधी कधी ती आपल्याला काहीतरी देऊन सुद्धा जाते. आयुष्य कसे जगायचे हे शिकून जाते. आयुष्याचा अर्धा पेला भरलेला आहे म्हणून समाधान मानावे, अर्धा रिकामा आहे म्हणून दुःखी कष्टी व्हावे. कष्टाची जाणीव होऊ नये म्हणून जीवन गाणे गातच राहावे. फक्त झाले गेले विसरून जावं आणि पुढे पुढे चालत राहावे. फक्त देवावर विश्वास ठेवायचा आणि जीवन जगायचे. कसं असताना सुखाच्या दिवसात गळ्यात गळा घालून फिरणारी माणसे संकटाच्या दिवसात कुठे गायब होतात हे देव जाणे. त्यांचा मतलब साधून ते केव्हा दूर निघून जातात. मग तुमच्याही जीवनात अशी मतलबी माणसे असतील तर स्वामी आई मला त्यांच्यापासून दूर ठेव अशी कमेंट करा. स्वामी आई सदैव तुमचे रक्षण करेल. स्वामी म्हणतात, बाळा, प्रत्येक फूल देवघरात वाहिले जात नाही, तसेच प्रत्येक माते हे मनात जपली जात नाहीत. मोजकीच फुले असतात जी देवाच्या चरणी शोभणारी असतात. तशी मोजकीच माणसे असतात क्षणोक्षणी आठवणारी, तसेच संकटकाळी उपयोगी येणारी. जसे की संकटे टाळणे हे माणसाच्या हाती नसते, परंतु येणाऱ्या संकटाचा सामना करणे हे मात्र माणसाच्या हातातच असते. कारण जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे आणि जर समुद्र गाठायचा असेल तर खाच खळगे पार करावेच लागतील. जर जीवन जगायचे असेल तर पाण्यासारखे जगा. कुणासोबतही मिळा मिसळा, एकरूप व्हा, परंतु स्वतःचे महत्त्व कमी होऊ देऊ नका. जगाला काय आवडते ते करू नका, तर तुम्हाला जे आवडते तेच करा. पण स्वतःला कधीही कुणापेक्षा कमी समजू नका, कुणापेक्षा श्रेष्ठही समजू नका. कारण स्वतःला कमी समजल्याने आत्मविश्वास कमी होतो आणि श्रेष्ठ समजल्याने अहंकार वाढतो. लहानशा जीवनात खूप काही पाहिजे असते, परंतु जे पाहिजे असते तेच मिळत नसते. जसे की असंख्य चांदण्यांनी भरून सुद्धा आपले आकाश मात्र चंद्राशिवाय रिकामेच असते. हव्या असलेल्या सगळ्या गोष्टी माणसाला मिळत नसतात, परंतु न मिळणाऱ्या गोष्टीच माणसाला का हव्या वाटतात. आपण एकटेपणाला नेहमीच घाबरतो, परंतु त्या एकटेपणातच आपण खूप काही शिकतो. आलेला राग थोड्या वेळाने दूर जातो, परंतु तुम्ही रागात टोचून बोललेले शब्द समोरच्याला खूप दुखवतात आणि त्यामुळे खूप वर्षाचे संबंधही खराब होऊ लागतात. राग आहे तोवर शांत बसा. राग गेला की मग समोरच्याशी बोला. सगळे काही बरोबर होईल. जीवन जगत असताना सामाजिक पारिवारिक जबाबदारी पार पाडत असताना सगळ्या धकाधकीत प्रत्येक माणूस आनंदाला शोधत असतो. सगळ्यांना आनंदी राहायचे असते, पण आयुष्यात सुख दुःखाचे प्रसंग तर येतच असतात. माणूस दुःखी झाल्यावर बाह्य रूपाने आनंदाला शोधण्याचा प्रयत्न करीत असतो. जसे कुणासोबत बोलणे, गाणे ऐकणे इत्यादी. पण हे सगळे मार्ग थोडा वेळ आपल्याला ते दुःख विसरायला मदत करत असतात. परंतु नेहमी सांगितले जाते की नेहमी आनंदी राहण्यासाठी आनंदाला स्वतःमध्ये शोधावं लागतं. म्हणून सकाळी उठल्यावर आपल्या मनाशी
5 ते 10 वेळा म्हणा की आज दिवसभर माझ्यासोबत काहीतरी चांगलेच घडणार आहे. फक्त सतत लोकांना खुश करायचा प्रयत्न करू नका. तुम्ही जसे आहात तसेच राहा. स्वतःवर काम करत राहा. कठोर परिश्रम करा, कष्ट करा. मग जे योग्य लोक आहेत ते स्वतःहून तुमच्या आयुष्यात येतील आणि कायमस्वरूपी सोबतच राहतील. ज्या लोकांना फक्त गरज असताना तुमची आठवण येत असेल तर वाईट वाटून घेऊ नका. स्वतःला भाग्यवान समजा, कारण तुम्ही त्या मेणबत्ती सारखे आहात जे कितीही गडद अंधार असला तरी पूर्ण परिसर प्रकाशमय करून टाकते. या जगात कोणालाही तुम्हाला जज करायचा अधिकार नाही, कारण तुम्ही किती संकटे पार करत इथे पोहोचला आहात हे कोणालाच माहीत नाही. त्यामुळे लोकांच्या मताला जास्त महत्त्व देऊ नका. तुम्ही आयुष्यात जे काही कराल ते चांगले किंवा वाईट, मग लोक काहीतरी पुरापत काढून तुमच्याबद्दल निगेटिव्ह ही बोलतीलच, आणि यालाच आयुष्य म्हणतात. तुमच्याही जीवनात असे लोक असतील तर स्वामी मला अशा लोकांपासून दूर ठेवा आणि माझे रक्षण करा अशी कमेंट करा. आयुष्यात फक्त एकच गोष्ट करा, स्वतःचं नाव मोठे करण्यासाठी दुसऱ्याचे नाव बदनाम करू नका. चांगला काळ आला की माणूस अहंकार दाखवतो. याचे परिणाम त्याला वाईट काळात दिसतात. थोडा वेळ लागेल, पण आपण चांगल्या भावनेने पेरलेले चांगलेच उगवते. मग ते आपले कर्म असो किंवा आणखी काही. दुःखाचा विचार करत बसले की समोर उभे असलेले सुख पण डोळ्याला दिसत नाही. सुख आणि दुःख हे माणसाच्या परिस्थितीपेक्षा माणसाच्या मनस्थितीवर जास्त अवलंबून असते. ज्याच्याजवळ निस्वार्थ असे माणुसकीचे धन असते त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कुठल्याही पद, प्रतिष्ठा अथवा पैशाची गरज भासत नाही. फक्त संपर्कातल्या व्यक्तींना पारखताना स्वतःच्याच नजरेने पारखावे. दुसऱ्याने दिलेला चष्मा घालून पारखल्यास बऱ्याचदा त्याची ओळख खरी होतच नाही. आयुष्यात संगतीला फार महत्त्व आहे, कारण यश नेहमी चांगल्या विचारातून येते आणि विचार हे सोबतच्या व्यक्तीमधून येतात. जीवनात कधी संकटे आली तर त्याच्यावर पाय देऊन उभे राहा. त्यामुळे संकटाची उंची कमी होते आणि ती संकट पार पण करता येतात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.